लोकात्मा न्यूजचा दणका. बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन गरिबाच्या दारी. हलाखीच्या गर्तेत सापडलेल्या शर्मा कुटुंबासाठी जिल्हाधिकारी अन तहसीलदार ठरले देवदूत. अंबड तहसीलदारांची सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका. जागीच आर्थिक मदत, अंत्योदय रेशन आणि नवीन हातगाडा उपलब्ध. कायमस्वरूपी हक्काच्या घरासाठीही प्रयत्न सुरू. अंबड प्रतिनिधी समाजातील शेवटच्या, उपेक्षित आणि अत्यंत गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांना मायेचा आणि प्रशासनाचा आधार देणे हाच खऱ्या अर्थाने लोकसेवेचा मुख्य गाभा आहे, याची प्रचिती नुकतीच अंबड शहरात पाहायला मिळाली. शहरातील मोहन टॉकीजच्या बाजूला जुन्या वेशीजवळ एका भंगार सदृश जागेत अत्यंत दयनीय आणि हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या शर्मा कुटुंबाची व्यथा लोकात्मा न्यूजद्वारे सविस्तरपणे प्रसिद्ध करण्यात आली होती. या वृत्ताची आणि संवेदनशील बातमीची दखल जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने घेतली. त्यांच्या आदेशानुसार अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी अत्यंत पॉझिटिव्ह आणि कौतुकास्पद पाऊल उचलले. दिवसभराचा शासकीय दिनक्रम आटोपल्यानंतर तहसीलदार चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण महसूल पथकासह सायंकाळी 5 वाजता या कुटुंबाच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट दिली आणि मदतीचा हात पुढे केला. निसर्गाचा कोप आणि परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक. प्रशासकीय पथकाने जेव्हा या कुटुंबाची वस्तुस्थिती पाहिली तेव्हा तेथील दृश्य डोळ्यात पाणी आणणारे होते. ज्या जागेला घर म्हणणेही कठीण आहे अशा भंगारातील साहित्यापासून बनवलेल्या तात्पुरत्या आडोशात हे कुटुंब राहत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या घरात 1 ते 2 फूट पाणी साचून राहते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आजारपण आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. या कुटुंबात 2 बहिणी आणि एका बहिणीचा तरुण मुलगा जो मुका आणि बहिरा आहे अशा 3 व्यक्ती राहतात. यातील एका बहिणीला कुष्ठरोगाची बाधा झालेली असून त्यांच्या हातापायाला एकही बोट शिल्लक नाही. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत भाजीपाला विकून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत होते. तहसीलदार विजय चव्हाण यांची सकारात्मकता. जागीच विविध योजनांचा लाभ. शर्मा कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी अत्यंत सकारात्मक आणि तत्पर निर्णय घेतले. जागीच ओळखपत्र व मानधन प्रक्रिया. कुटुंबातील दोघांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत होता, मात्र कुष्ठरोग असलेल्या ज्येष्ठ भगिनीकडे ओळखपत्र नसल्याने त्यांना लाभ मिळत नव्हता. तहसीलदार चव्हाण यांनी तात्काळ केंद्रधारकांशी संपर्क साधून मतदान कार्डाच्या आधारे त्यांच्या नवीन ओळखपत्राची नोंदणी जागीच सुरू करून घेतली. हे ओळखपत्र मिळताच त्यांना दिव्यांग योजनेअंतर्गत दरमहा 2500 रुपयांचे मानधन मंजूर करण्यात येणार आहे. उपासमार रोखण्यासाठी अंत्योदय रेशन. कुटुंबाची बिकट अवस्था पाहून पुरवठा विभागामार्फत त्यांना तातडीने अंत्योदय रेशन योजनेचा लाभ मंजूर करून अन्नधान्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली. खिशातून दिली रोकड. स्वाभिमानासाठी नवीन हातगाड्याची व्यवस्था. मागच्या काही दिवसांपासून या कुटुंबाचा भाजीपाला विकण्याचा भाड्याचा हातगाडा पूर्णपणे खराब झाला होता. भाजीपाल्यासाठी भांडवल शिल्लक नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्वतः अत्यंत आपुलकीने संवाद साधत तुम्हाला नेमकी काय मदत हवी आहे अशी विचारणा केली. त्यावर कुटुंबाने केवळ 2000 रुपयांच्या भांडवलाची मागणी केली. यावर तहसीलदारांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या खिशातून 5000 रुपयांची रोकड त्यांच्या स्वाधीन केली. तसेच चहा पाण्यासाठी विचारणा करणाऱ्या 3ऱ्या व्यक्तीलाही तातडीने 500 रुपये उपलब्ध करून दिले. या कुटुंबाला पुन्हा कधीही कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये आणि त्यांचा स्वाभिमान टिकावा यासाठी प्रशासनाने त्यांना भाड्याच्या गाड्याऐवजी स्वतःच्या मालकीचा एक नवा कोरा हातगाडा, व्हेजिटेबल कार्ट खरेदी करून देण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे, जेणेकरून ते आपला व्यवसाय सन्मानाने सुरू करू शकतील. कायमस्वरूपी निवासासाठी महसूल संघटना सरसावल्या. या कुटुंबाला या नरकयातनेतून कायमचे बाहेर काढण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून तहसीलदार संघटना, नायब तहसीलदार संघटना आणि महसूल संघटनेच्या वतीने नजीकच्या काळात एक पक्के शेड किंवा घर उभारून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच शासकीय घरकुल योजनेअंतर्गत किंवा जागेचे पट्टे वाटप करून त्यांना हक्काचे मोफत घरकुल मिळवून देता येईल का याची तांत्रिक चाचणी महसूल विभागामार्फत सुरू आहे. प्रशासन नव्हे तर हे आमचे देवदूत. कुटुंबाला आले अश्रू. महसूल प्रशासनाने दाखवलेल्या या अत्यंत संवेदनशील आणि तत्पर भूमिकेमुळे शर्मा कुटुंबाला आपले अश्रू अनावर झाले. भावुक होतं त्यांनी. तहसीलदार साहेब हे आमच्यासाठी देव आहेत आणि जिल्हाधिकारी मॅडम या देवीसारख्या आमच्या पाठीशी धावून आल्या अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकात्मा न्यूजच्या बातमीच्या दणक्यामुळे एका अत्यंत गरजू कुटुंबाला तातडीने न्याय मिळाला असून अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या या पॉझिटिव्ह आणि संवेदनशील भूमिकेबद्दल संपूर्ण तालुक्यातून व सामाजिक स्तरावरून प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे. मी सध्या अंबड शहरातील
जे महाराष्ट्र द्वार परिसरात एक मोहन टॉकीज आहे जुनी, त्याच्या बाजूला आहे. गेल्या 2-3 दिवसाखाली आम्ही एक बातमी प्रसारित केली होती प्रशासनाच्या संदर्भात, आणि प्रशासनाने त्या बातमीची दखल घेऊन मान्य आपल्या अंबडचे जे तहसीलदार साहेब आहेत विजय चव्हाणजी साहेबांनी इथं वैयक्तिक घेऊन भेट दिलेली आहे, आणि साहेबांनी त्यांना भेट देऊन त्यांना मदत देखील केलेली आहे. या संदर्भात आपण साहेबांशी चर्चा करणार आहोत. सर, लोकात्मामध्ये आपले हार्दिक स्वागत. तुम्ही इथं भेट दिलेली याबद्दल आपण काय सांगणार? आपल्या न्यूज चॅनल मार्फत सकाळी एक बातमी प्रसारित झालेली होती. ती बातमी माझ्याकडे 2-3 वेगवेगळ्या आपल्या मार्फत पण आलेली होती. एक माझे मित्र आहेत, PI आहेत छत्रपती संभाजीनगरला, आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्फत सुद्धा बातमी आलेली होती. दिवसभर मी बाहेर होतो, परंतु नंतर आता हेरिंग झाल्यानंतर मग आपल्याकडे यायचंच होतं. माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती काय आहे याच्याविषयी मला आदेशित केलेलं होतं. त्या अनुषंगाने मी आपल्याला बोलून घेतलं आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर विचारपूस केली असता सदरील जे काही कुटुंब आहे ते मागच्या 50 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून या ठिकाणी राहत असतात असे त्यांनी सांगितलं. त्यामध्ये ते 3घच आहेत. 2 बहिणी आहेत आणि एक मुका असलेला मुलगा आहे. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. घर सुद्धा मी पाहिलेलं आहे. घराला म्हणजे घर सुद्धा म्हणू शकत नाही अशी वास्तव या ठिकाणी परिस्थिती आहे. त्याच्यात विचारताना मी दोघांच्या पगारीबाबत विचारलं. एक आनंदाची बाब आहे की दोघांनाही पगार भेटत असते. मागच्या 2 महिन्यापासून त्याची तांत्रिक अडचण असल्यामुळे नाही भेटलेला आहे, परंतु यापूर्वी भेटलेला आहे. तिसरी जी काही त्यांची बहीण आहे किंवा महिला आहे, त्यांची विचारपूस केली असता त्यांना बहुधा कुष्ठरोग झालेला असावा. त्यामुळे त्यांचे हात बोट वगैरे काही येत नाहीत, पाय नाहीत, आणि त्या अनुषंगाने मी आधार केंद्राशी तत्काळ या ठिकाणी संपर्क साधलेला आहे. त्यांना जन्माचे आदेश देऊन आधार सुद्धा आम्ही काढून घेत आहोत. आणि त्यानंतर त्यांना आम्ही सध्या 35 किलो जे काही धान्य आहे ते मिळवण्यासाठी अंत्योदय मध्ये सुद्धा नाव घेत आहोत. त्यांना धान्य सुद्धा भेटते, परंतु त्यांना जे हे आहे अंत्योदय मध्ये आम्ही घेत आहोत. त्यासोबतच त्यांचा भाजीपाला गाड्यावर विक्री करतात. तो गाडा जो आहे तो ह्याचा गाडा आहे, किरायाचा आहे. ते सुद्धा गाडा आम्ही त्यांना घेऊन देत आहोत. आणि त्यांचं जे काही भाजीपाल्यासाठी काही भाग भांडवल त्याची 2000 रुपयाची मागणी होती. आम्ही त्यांना आता सध्या 5000 रुपये दिलेले आहेत. आणि जे काही भाग भांडवल लागेल त्यांच्या भाजीपाल्याच्या विक्रीसाठी, त्यांना ते भाजीपाला हा त्यांचा आवडता जे आहे व्यवसाय आहे ते आम्ही देणार आहोत. आणि याच्यामध्ये काही NGO किंवा यांच्या मार्फत त्यांना आता घराची परिस्थिती बिकट आहे, ते पण अतिक्रमण आहे. परंतु या ठिकाणी आपण तात्पुरत्या स्वरूपात शेड किंवा एक छोटासा निवारा आपण करून देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. जे काही NGO असतील किंवा आमच्या मित्र परिवाराकडून जे काही कॉन्ट्रीब्युशन होईल त्यांच्या मार्फत आपण ते करून देत आहोत. आणि तुम्ही त्यांना भेटले, तुम्ही इथं आलात, विशेष बात म्हणजे त्यांच्या सोबत बसलात, आणि बसल्यानंतर एवढी मोठी व्यक्ती जर बसून खाली बसला असं तो आनंद द्यावा, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आपलं कर्तव्य आहे. असे म्हणजे आपण सुद्धा माणूसच आहोत. आपल्याला संधी मिळाली म्हणून आपण तहसीलदार झालो. तर संधी नसती मिळाली आणि दुर्दैवानं आपल्या निसर्गानं जर आपल्याला त्या पद्धतीने जर ठेवलं असतं तर आपली सुद्धा वाईट परिस्थिती असू शकली असती. त्यामुळे आपण चांगले झालो याचा अर्थ आपण खाली बसू नये असं नाही. आणि आपली जमिनीशी अधिकाऱ्याची नाळ जी आहे जमिनीशीच असली पाहिजे. आणि अशा लोकांसाठीच खऱ्या अर्थानं आम्ही ज्यावेळेस MPSCचा अभ्यास करतो, UPSCचा अभ्यास करतो, त्यावेळेस वाचत असताना अशा लोकांचाच आधार बनण्याचं हे स्वप्न आहे. आणि मी वारंवार ह्या अशा गोष्टी करत असतो. जे काही श्रीमंत लोक आहेत किंवा इतरचे लोक आहेत ज्यांच्याकडे सगळे गोष्टी आहेत ते आमच्याकडून कसल्याही पद्धतीने काम करून घेऊ शकतात हे मला माहिती आहे, पण ह्यांच्यासाठीच आपण आहोत हे याची जाणीव आहे. त्यामुळे मला खूप मनातून आनंदही वाटतो आणि खूप वाईट विदारक परिस्थिती पाहून वाईटही वाटते की असेही लोक राहू शकतात. म्हणून त्यासाठी आपण पुढे येऊन मी मदत करण्याचा आम्ही प्रशासनामार्फत प्रयत्न करत आहोत. त्यासोबतच अजून जास्तीत जास्त लोकांना सुद्धा आपण देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. तसेच आपल्या सोबत त्या आई देखील आहेत जिथं साहेबांनी व्हिजिट दिलेली आहे, त्या आईशी चर्चा करणार आहोत. आई, काय सांगणार आहात तुम्ही? मी साहेबाला सांगायले आम्हाला घर नाही, दार नाही, खायला नाही, प्यायला नाही. साहेबानं आम्हाला खूप मदत केली. गाडी घेऊन द्यायले, मला 5000 नगद दिले साहेबानं. राशनची सोय केली. ती महारोगावाली बयाची पगार लावली.
मी हेच सांगणार आहे सगळ्या लोकांना की साहेब देव मनुष्य येत असं आतापासून कोणी नाही आहे आम्हाला लोकमान्य न्यूजनं ही बातमी प्रसारित केली होती. या बातमीची बातमी झाल्याच्या नंतर याची दखल घेऊन मान्य तहसीलदार साहेबांनी व्हिजिट दिलेली आणि साहेबांनी शब्द दिलाय काही पण मदत लागली तर साहेब त्यांना शेवटपर्यंत सहकार्य करणार आहे. लोकात्म न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.